आपल्या देशाकडे, आपल्या हिंदू राष्ट्राकडे जे जे वाकड्या नजरेने पाहणारे जी काही शक्ती आहे ते थांबवण्याची ताकद आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, हे मी आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगेन। म्हणून आपल्याकडून आलेलं प्रबोधन हे आपल्या भावी पिढीला निश्चित पद्धतीने बळ देणारा आणि मार्गदर्शन करणारा। म्हणून आपण जिथे जिथे जाल तिथे जास्तीत जास्त प्रबोधन हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राला भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कसा करू शकतो यावर आपण भर द्यावा, असं आपल्याला या निमित्ताने मी विनंती करेन। आता जे का रस्त्याची मागणी माझ्याकडे आणि किरणजींकडे आणि मी या भागाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत, त्या भागातला हा रस्ता आहे आणि पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून मी आणि किरणजी आणि राणेसाहेब पाठपुरावा करून लवकरात लवकर हा रस्ता कसा बनवता येईल एवढा आम्ही निश्चित पद्धतीने ताकद लावू आणि पाठपुरावा करू, जेणेकरून आपला रस्ता, आपला प्रवास हा सुकर होईल आणि आपण चालत असताना कुठल्याही पद्धतीचे अडथळे येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने प्रयत्न करू, असा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या रवी नागरेकरजींच्या आग्रह खाते मी आणि आपले स्थानिक लोकप्रिय आमदार किरण सामंतजी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहोत। वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आवर्जून आपलं दर्शन घेण्यासाठी इथे आज आलेलो आहे। आज आपण मोठ्या संख्येने इथे जमलेला आहात आणि रवी नागरेकरजींचा आग्रह होता की आपण आवर्जून या गावामध्ये यावं, कारण का हे गाव सन्मान्य राणे साहेबांना निस्वार्थी पद्धतीने प्रेम करणारे हे गाव आहे। त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये या गावाच्या ग्रामस्थांनी नेहमी अति खंबीर अशी साथ राणे साहेबांना दिलेली आहे आणि म्हणून साहेबांचं कुटुंब म्हणून माझं असो निलेशजींचं कर्तव्य आहे की जेव्हा जेव्हा आपण आमची आठवण कराल तेव्हा आवर्जून आपल्या इथे उपस्थित राहाल। किरणजींचा एक थोडा प्रयत्न आहे की आपण पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने आपल्या कोकणातले वारकरी तिथे जातात, आपण मोठ्या संख्येने तिथे जमतात, दरवर्षी जमतात। तर आम्ही दोघांनी ठरवलं की चला येणाऱ्या दिवसामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि प्रामुख्याने त्यांचा मतदारसंघ राजापूर आणि माझ्या वैभववाडीच्या वारकरीच्या संप्रदायासाठी आपण पंढरपूरमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या वारकऱ्यांसाठी एक वारकरी भवन उभं कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही दोघंही पावलं टाकणार आहोत। होईल जसे जसे आमच्या सगळ्यांचं नियोजन होईल त्या बाबतीची माहिती आम्ही आपल्यासमोर ठेवू, जेणेकरून आपण जेव्हा पंढरपूरकडे जाल आपल्याला त्या वारकरी भवन राहण्यासाठी, आराम करण्यासाठी आणि आपली सेवा करण्यासाठी उपलब्ध राहील अशा दृष्टिकोनातून प्रयत्न मी आणि किरणजी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला करणार आहोत। म्हणून परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज तिथे जमलेला आहात, आम्ही दोघंही लोकप्रतिनिधी आहोत, आमच्यावर लोकांची सेवा करण्याची जबाबदारी आहे, म्हणून आपण आमच्या दोघांवर आशीर्वाद देऊन आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त शक्ती आपल्या माध्यमातून मिळो एवढी विनंती आणि अपेक्षा आणि प्रार्थना या निमित्ताने मी करेन। परत एकदा आमच्या रवीजींचा मी नागरिकांच्या मनापासून त्यांचा आभार मानेन। त्यांनी राणे कुटुंबातलेच एक ते सदस्य आहेत आणि त्यांनी जेव्हा आम्हाला आमंत्रण केलं तर तिनं म्हटलं कुठल्या तरी राणेला उपस्थित राहायलाच लागतं अशी परिस्थिती आहे।